आज आपण बघणार आहोत थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, की ज्या थेरमचा यूज करून तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्याही बॉडीचा फाइंड आउट करू शकता. आणखी एक थेरम आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट सध्या थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा विचार आपण करणार आहोत. आता हा जो काही थेरम आहे, हा थेरम तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टला अप्लाय करू शकता. म्हणजे ऑब्जेक्ट 1 डायमेन्शनल असो, 2 डायमेन्शनल असो किंवा 3 डायमेन्शनल असो, अशा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टला तुम्ही हा थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अप्लाय करू शकता. बट हा थेरम अप्लाय करण्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याविषयी आपण डिस्कस करूया. पहिले आपल्याला 2 पॅरलल ॲक्सिसची गरज पडणार आहे. असे 2 पॅरलल ॲक्सिस की जे दोन त्या बॉडीमधून पास होत असतील, अशा 2 पॅरलल ॲक्सिसची गरज आपल्याला पडणार आहे. त्यानंतर त्या 2 पॅरलल ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास झाला पाहिजे. 1 ॲक्सिस मस्ट बी पास टू द सेंटर ऑफ मास. एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास झाला पाहिजे. आणि जो ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास होतोय त्या ॲक्सिस भोवती जर बॉडी रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या 3 गोष्टी जर आपल्याला माहीत आपल्याकडे असतील, 2 पॅरलल थेरम, 2 पॅरलल ॲक्सिस असतील, त्यानंतर त्यापैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास होत असेल आणि त्या सेंटर ऑफ मासमधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला बॉडीचं माहीत असेल तर तुम्ही थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस इझिली अप्लाय करू शकता आणि कोणत्याही बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकता. आता थेरमचं आपण स्टेटमेंट बघूया. स्टेटमेंट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ inertia about parallel axis passing through the center of mass and product of mass of the body and perpendicular distance between the axis. ओके, हे झालं त्या मोमेंट ऑफ इनर्शिया थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचं स्टेटमेंट. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन किंवा स्क्रीन पॉज करून ते स्टेटमेंट राईट डाऊन करून घेऊ शकता. आता मॅथमॅटिकली सपोज आय नॉट जर त्या मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, ज्या ॲक्सिस भोवती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे, तो जर असेल आय नॉट आणि आय सी जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग टू द सेंटर ऑफ मास असेल आणि एच जर त्या 2 ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स असेल, तर मॅथमॅटिकली हा जो काही थेरम आहे तो थेरम लिहू शकता आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. हे झालं त्या थेरमचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट. आता याचा प्रूफही आपल्याला बघायचा आहे. त्याचा प्रूफ बघण्यासाठी एक रिजिड बॉडी कन्सिडर करूया की जिचं मास आहे कॅपिटल एम. मास असणार त्या बॉडीचं कॅपिटल एम आणि त्या बॉडीमधून पास होणारे 2 पॅरलल ॲक्सिस आपण घेणार आहोत. पहिला ॲक्सिस असेल एम ओ पी, की ज्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. तो ॲक्सिस आहे एम ओ पी. या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, की जो असेल आय नॉट. ओके, त्यानंतर दुसरा एक आपण ॲक्सिस घेणार आहोत की जो ॲक्सिस या पहिल्या ॲक्सिसला पॅरलल असेल ॲज वेल ॲज सेंटर ऑफ मासमधून पास होत असणार आहे आणि त्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत असणार आहे, की जो असेल आय सी. सी फॉर सेंटर ऑफ मास. हिअर इज द पॉईंट. हा असेल सेंटर ऑफ मास आणि त्या 2 ॲक्सिसमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपण कन्सिडर करणार आहोत एच. ओके, मग थेरमच्या प्रूफसाठी डी ह्या पॉईंटला, इथे एक पॉईंट डी घेऊया, ह्या पॉईंटला एक स्मॉल मास एलिमेंट घेऊया डी एम. कन्सिडर स्मॉल एलिमेंट डी एम ॲट पॉईंट डी. यानंतर सपोज तो पॉईंट डी सेंटर ऑफ मासपासून आर नॉट एवढ्या डिस्टन्सवरती आहे असं कन्सिडर करूया. नंतर जो काही पॉईंट ओ आहे त्या ओ ह्या पॉईंटपासून आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे असं कन्सिडर करूया. कळते काय काय घेतलंय, काय काय कन्सिडरेशन घेतलेत. कन्सिडर रिजिड बॉडी in which 2 parallel axes are shown in figure. Axis MOP is the axis about which moment of inertia is to be found. Then consider another 1 parallel axis passing to the center of mass about which moment of inertia is IC. ज्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे IC. ओके, अशा प्रकारे 2 ॲक्सिस कन्सिडर केले. त्यानंतर या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी किंवा थेरमच्या प्रूफसाठी डी ह्या पॉईंटला एक स्मॉल मास एलिमेंट आपण कन्सिडर केला आहे, की ज्या स्मॉल मास एलिमेंटला म्हटले डी एम आणि तो मास एलिमेंट डी या पॉईंटला आहे. यानंतर काय करायचं आहे, ही जी काही ओसी लाईन आहे ही ओसी लाईन पुढे आपण थोडी एक्सटेंड करणार आहोत आणि त्यानंतर डी या पॉईंटमधून ओसी या लाईनवरती एम ह्या पॉईंटला डी या पॉईंटमधून
OC या लाईनवरती N ह्या पॉईंटला आपल्याला एक परपेंडिक्युलर टाकायचं आहे. तुम्ही टाकलाय, सपोज हा असेल तो परपेंडिक्युलर. आणि C या पॉईंटपासून Nचं डिस्टन्स घेऊया x. एवढी सगळं अरेंजमेंट आपल्याला करायची किंवा एवढं सर्व कन्स्ट्रक्शन करायचं आहे थेरमच्या प्रूफसाठी. एक रिजिड बॉडी घेतली की जिचं मास एम आहे, त्या बॉडीमधून पास होणारे दोन ॲक्सिस आपण कन्सिडर केले की जो दोन एकमेकाला पॅरलल असतील. त्या दोन ॲक्सिसपैकी एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासमधून पास होतोय आणि त्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आहे IC. आणि O या पॉईंटमधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया असणार IO. ओके. नंतर काय केलंय, D या पॉईंटला एक स्मॉल मास इलेमेंट घेतला DM. ओके. नंतर OD जॉईंट केलाय आणि त्या डिस्टन्सला म्हटलंय R. नंतर CD जॉईन केलाय, त्या डिस्टन्सला म्हटलं R0. नंतर D या पॉईंटमधून OC या लाईनवरती एक परपेंडिक्युलर टाकलाय N या पॉईंटला आणि C पासून Nचं डिस्टन्स आपण कन्सिडर केलंय X. कळतंय? आता हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता आपण ऍक्च्युअल प्रूफकडे येऊया. प्रूफसाठी मी रब करतोय. आता जर डायग्राम बघितली तर डायग्राममध्ये आपल्याला एक ट्रायंगल दिसतोय. मग तो ट्रायंगल कन्सिडर करूया ODN. इन ट्रायंगल ODN. इन ट्रायंगल ODN. ODN ह्या ट्रायंगलमध्ये, इन ट्रायंगल ODN जर पायथागोरस थेरम अप्लाय केला तर OD स्क्वेअर इज इक्वल टू, बाय युजिंग पायथागोरस थेरम, OD स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर. ओके. असं आपण लिहू शकतो बाय युजिंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल ODN. दिसतोय सर्वांना ट्रायंगल ODN या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बाय युजिंग पायथागोरस थेरम OD स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस NO स्क्वेअर. अशा प्रकारचे इक्वेशन आपण लिहू शकतो. आता ज्या काय आपण डिस्टन्स कन्सिडर केलेत, OD इज इक्वल टू कन्सिडर केलाय R. मग R स्क्वेअर इज इक्वल टू लिहूया DN. याच्यासाठी आपल्याकडे काही रोटेशन नाहीये, ॲज इट इज लिहूया DN स्क्वेअर प्लस. आता NO हे जे काही डिस्टन्स असणार, हे डिस्टन्स H प्लस X असणार. मग इज इक्वल टू लिहूया H प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला म्हटलंय भेटलंय. या इक्वेशनला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. यानंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर करूया इन ट्रायंगल CDN. CDN हा ट्रायंगल मी कन्सिडर करतोय. CDN ट्रायंगल दिसतोय सर्वांना. हा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत. आणि अगेन या ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे. मग पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर बाय युजिंग पायथागोरस थेरम आपण लिहू शकतो CD स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस NC स्क्वेअर. ओके. बट सीडीला आपण म्हटलंय R0 स्क्वेअर. सीडीला काय म्हटलंय R0 आणि त्याचा स्क्वेअर आहे. आणि DN स्क्वेअर ॲज इट इज ठेवूया प्लस NC स्क्वेअर. NC म्हणजे तो X असणार आहे. तो आला आपल्याकडे X स्क्वेअर. DN साठी इक्वेशन रिअरेंज करूया. DN स्क्वेअर इज इक्वल टू R0 स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. अशा प्रकारचे इक्वेशन मिळणार. या इक्वेशनवरून DN स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहोत. पुट DN स्क्वेअर, पुट DN स्क्वेअर इन इक्वेशन 1. DN स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. मग इक्वेशन 1 काय मिळतंय, R स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर. DN काय आहे, R0 स्क्वेअर मायनस X स्क्वेअर प्लस H प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा जो काही H प्लस X आहे याला थोडं एक्सपांड करून घेतोय मी. R0 स्क्वेअर मायनस X स्क्वेअर प्लस H स्क्वेअर प्लस ट्वाइस HX. H स्क्वेअर प्लस ट्वाइस HX प्लस X स्क्वेअर. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअरच्या एक्सपान्शनने आपण त्या H प्लस Xला एक्सपांड करून घेतलंय. आला इथे H स्क्वेअर प्लस ट्वाइस HX प्लस X स्क्वेअर. आता जर इक्वेशन व्यवस्थित बघितलं तर हा जो काही X स्क्वेअर आहे हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. दोन्ही X स्क्वेअर कॅन्सल आउट होणार आहेत आणि आपल्याला इक्वेशन मिळते R स्क्वेअर इज इक्वल टू R0 स्क्वेअर प्लस H स्क्वेअर प्लस
ट्वाईस एच एक्स ही इक्वेशन आपल्याला मिळते. ओके, काय काय केलंय? पहिले हा ट्रायंगल ओ डी एन कन्सिडर केला. मग ओ डी एन हा ट्रायंगल कन्सिडर केल्यानंतर त्या ट्रायंगलला पायथागोरस थेरम अप्लाय केला आणि पायथागोरस थेरमनुसार इक्वेशन मिळालं ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर. बट आपण केलेले जे कन्सिडरेशन्स आहेत, जे डिस्टन्स कन्सिडर केलेत, ओ डी इज इक्वल टू आर, त्याची व्हॅल्यू इथं पुट केली आहे आर. त्यानंतर डी एन साठी कुठलंही कन्सिडरेशन आपल्याकडे नाही आहे. त्यानंतर ओ एन किंवा एन ओ साठी एच प्लस एक्स आपण लिहू शकतो. मग त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. त्यानंतर दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला सी डी एन. या ट्रायंगललाही थेरम ऑफ पायथागोरस थेरम आपण अप्लाय केला आणि इक्वेशन मिळालं डी एन स्क्वेअर सी डी स्क्वेअर इज इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर. इक्वेशन डी एन साठी रिअरेंज केले आणि डी एन स्क्वेअर इज इक्वल टू मिळाले आपल्याला आर नॉट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही डी एन स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहोत. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळते आर स्क्वेअर इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर हा ॲज इट इज असणार आहे. आणि हा जो काही एच प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे, या एच प्लस एक्सचं एक्सपान्शन केलं बाय युझिंग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग त्याचं एक्सपान्शन केल्यानंतर मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल आउट होणार आहे आणि आपल्याला इक्वेशन मिळते आर स्क्वेअर इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स. ओके, आता ह्या इक्वेशनला दोनही साईडला आपण एम ने मल्टिप्लाय करणार आहोत, डीएम ने मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लाय बोथ साईड, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय डीएम. दोन्ही साईडला डीएम ने मल्टिप्लाय करायचे अँड इंटिग्रेट आणि इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, मग डीएम ने मल्टिप्लाय करून इंटिग्रेट करायचं म्हटल्यानंतर मग ह्या इक्वेशनमध्ये डीएम ने मल्टिप्लाय केल्यानंतर इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम आपल्याला मिळणार. इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम, आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू, इथंही काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे आणि डीएमने मल्टिप्लाय करायचं. मग इंटिग्रेशन आर नॉट स्क्वेअर डीएम प्लस ट्वाईस एच कॉन्स्टंट असणार. एच काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग तिथं इक्वेशन मिळेल एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस अगेन ट्वाईस एच कॉन्स्टंट आहे, ट्वाईस एच इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम. अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला मिळाले. काय केलं, ह्या इक्वेशनला सपोज याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतोय. इक्वेशन 2ला दोनही साईडला डीएमने मल्टिप्लाय केलंय आणि सिम्पली इंटिग्रेशन घेतलंय. मग ते इक्वेशन मिळालं इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम इज इक्वल टू इंटिग्रेशन आर नॉट स्क्वेअर डीएम प्लस एच तर कॉन्स्टंट होता, मग इंटिग्रेशन ऑफ डीएम मिळणार. त्यानंतर इकडे ही ट्वाईस एच कॉन्स्टंट होता, मग ट्वाईस एच इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम. अशा प्रकारचे इक्वेशन्स आपल्याला मिळत आहे. ओके, आता जर आपण ओ या पॉईंटमधून जाणारा ॲक्सिस कन्सिडर केला आणि त्या ॲक्सिस भोवती जर डीएम हे मास की जे आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे, ते मास ह्या ॲक्सिस भोवती जर फिरत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया बाय द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळेल बट आय ओ इज इक्वल टू ह्या डीएमचा ओ या ॲक्सिसमधून पास होणार, ओ ह्या पॉईंटमधून पास होणाऱ्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय इज इक्वल टू एम आय आर आय स्क्वेअर किंवा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम वेअर आर इज द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स आहे आर. मग आय ओची व्हॅल्यू आपल्याला मिळणार इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डी एम. सिमिलरली जर सेंटर ऑफ मासमधून पास होणारा ॲक्सिस भोवती जर तो एलिमेंट रोटेट होत असेल तर डिस्टन्स आहे आर नॉट, मग आय सी मिळणार इंटिग्रेशन आर नॉट स्क्वेअर डी एम. ओके, आणि त्यानंतर जर इंटिग्रेशन ऑफ डी एम घेतली म्हणजे असे सर्वच्या सर्व डी एम जर एकत्र केले, इंटिग्रेट केले तर बॉडीचं पूर्ण मास आपल्याला मिळणार आहे. ओके, मग ही जे काही 3 इंटिग्रेशन आहेत आय नॉट इज इक्वल टू आर स्क्वेअर डी एम, आय सी इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डी एम अँड इंटिग्रेशन ऑफ डी एम इज इक्वल टू टोटल मास ऑफ द बॉडी. हे 3 इंटिग्रेशन्स या इक्वेशनमध्ये पुट करूया. आर स्क्वेअर डी एम याच्याऐवजी आपण लिहू शकतो आय नॉट. ओके, मग इथं लिहूया आय नॉट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉइंट ओ इज इक्वल टू आर नॉट स्क्वेअर डी एम याच्याऐवजी आपण लिहू शकतो आय सी प्लस एच तर ॲज इट इज आहे
एच स्क्वेअर. इंटिग्रेशन ऑफ डीएम काय मिळालंय, टोटल मास, प्लस आता ही जी काही टर्म आहे ट्वाइस एच इंटिग्रेशन एक्स डीएम. आता डिस्टन्स एक्स कुठून मेजर करतोय आपण, सेंटर ऑफ मास पासून मेजर करतोय. आणि ही जी काही टर्म आहे एक्स डीएम किंवा डीएम एक्स, ही टर्म म्हणजे असणार आहे मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मासची जर कन्सेप्ट तुमची व्यवस्थित क्लिअर असेल तर मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास ही टर्म ऑलवेज आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. जर हे कळत नसेल तर सपोज इकडे एक डिस्टन्स वरती मास आहे, त्यानंतर इकडेही कन्सिडर करूया, पाठीमागच्या साईडला, पुढच्या साईडला, असे सर्व एक्स डीएम एकमेकाला काय करणार आहेत, कॅन्सल आउट करणार आहे. आणि जे काही इंटिग्रेशन आहे एक्स डीएम याची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळणार आहे. ओके, तसं जर कळत नसेल तर एक नवीन आहे किंवा दुसऱ्या वेळी आपण ते समजून सांगू शकतो. हे जे काही एक्स डीएम आहे ह्या एक्स डीएमला मल्टिप्लाय डिवाइड बाय एम करूया. एम इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम अपॉन एम. आता यापैकी ही जी काही टर्म आहे ही टर्म म्हणजे सेंटर ऑफ मासचा पोझिशन आहे, पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. आणि सेंटर ऑफ मासच आपण ओरिजिन कन्सिडर करतोय, इज इक्वल टू आपल्याला 0 मिळणार आहे. ओके, बट यासाठी तुम्ही सिंपल रिझन देऊ शकता, मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज 0. हिन्स इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएम इज इक्वल टू 0. मग इज इक्वल टू आपण लिहूया 0. ओके, मग यानंतर इक्वेशन थोडं रिअरेंज करतोय. आय नॉट इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर अँड दिस इज द प्रूफ ऑफ थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचं स्टेटमेंट होतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट द ॲक्सिस, अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया about the parallel axis passing to the center of mass and product of mass of the body and perpendicular distance between the two axes. हे त्याचं स्टेटमेंट होतं आणि त्याचं प्रूफही आपण इथं सध्या बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.